दारापुत्रवित्त नाही कामा निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमाची होऊन या वेडा भोता भोता करीन सांगता कद त्याचे निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम मन्मत्मने देव प्रेमाचा भुकेला अनेक कोणाला नाटोपीची निष्काम होनी शिवनाम धरोनी अंतरी दृढ प्रेम शिवहर स्वार 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 सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीचा आहे. आपल्या या धोंडी हिप्पारगा गावामध्ये सुवर्ण महोत्सवी अशा प्रकारचा अखंड शिवनाम सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं विण्याची सेवा करणारे श्रीमन निरंजन प्रणव स्वरूपी संगन बसवा महाराज यांच्या चरणी प्रथम वंदन करतो. या अखंड शिवनाम सप्ताहाची ज्यांची प्रेरणा आहे आणि ज्यांच्या प्रेरणेतून अखंड शिवनाम सप्ताहाला प्रारंभ झाला असे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनाही वंदन करतो. कीर्तनासाठी गायक वादक ही लागतात आणि आपण सर्व गुणीजन अशा प्रकारचे आहात. तुम्ही सर्व शिवशरणाने शिवशरणी. मन्मथ माऊलीचा हा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊलीनं जीवन जगत असताना कसं जगावं याचं ज्ञान आम्हाला सांगितलेलं आहे. या अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण परमेश्वराचं चिंतन करूया. तुझे नाम रे घेवने तुझे तुझे नाम रे देवने तुझे नाम रे देवने तुझे नाम रे देवने तुझे नाम रे देवने तुझे नाम रे देवने
तुझे नाम रे घेऊनी उभा राहिलो कीर्तनी. परमेश्वराचं मंगलाचरण करणं अधिक कर्तव्य. देवाचं नामस्मरण केल्यानं काय मिळतं? पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण दररोज आपल्या म्हणजे दोन्ही हाताचं दर्शन घेत असतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये, असं त्या ठिकाणी म्हणत आपण आपल्या परमेश्वराचं आपण दर्शन घेत असतो. सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं दर्शन, शिवपाठ, त्याच्यानंतर संध्याकाळी झोपताना सुद्धा दर्शन. म्हणजे मंगलाचरण करावं लागतं बरं का. आणि त्यामुळं आपला दिवससुद्धा चांगला जात असतो. मनमत माऊलीनं भरपूर आम्हाला साहित्य करून ठेवलेलं आहे. परमरस असेल, स्वयंप्रकाश असेल, गुरुगीता असेल, अभंग वाङ्मय असेल, हे सर्व कुणासाठी करून ठेवलेलं आहे? त्यांच्यासाठी आहे का? कुठल्याही साधू संतांना जे लिखाण करून ठेवलेलं आहे कुणासाठी? त्यांच्या नावासाठी म्हणत असतात. काही माणसं म्हणतात त्याच्या नावासाठी करून ठेवलं. कोणी म्हणत असं ठेवलं तर ठेवलं, आम्हाला काय करायचं? प्रत्येक माणसांचे विचार हे वेगवेगळे. माऊली सुद्धा म्हणतात त्या ठिकाणी कुणासाठी केलं हे? ग्रंथ संवाद शिवगौरीचा, निज ठेवा तुम्हा शिवगणाचा, या लागी बोलवाल वाचा, आपुल्या सुखा लागी. कुणासाठी? आमच्यासाठी, माऊलीसाठी. हे सगळं तुमच्यासाठी, आमच्यासाठी काही नाही. राष्ट्रसंतांनी 103 वर्षाचं आयुष्य कुणासाठी घालवलं? त्याच्या स्वार्थासाठी का? हे सगळं आमच्यासाठी. पदयात्रा कुणासाठी? माऊलीसाठी. सगळं आमच्यासाठी. जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, जगाच्या कल्याण 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 तुमचे अवतार. निरंतर तुम्हा पाशी, दया निरंतर तुम्हा पाशी, जगाच्या कल्याण तुमचे अवतार, जगाच्या कल्याण तुमचे अवतार, जगाच्या कल्याण तुमचे अवतार.
जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हा पासे. संताच्या जवळ दया आहे. माऊली एकदा निघाले मठाच्या बाहेर, धर्मप्रचार करतच जायचे. एका दिवसामध्ये 4-4, 5-5 कार्यक्रम करायचे. प्रसंग असाच होता. आम्ही सुद्धा एका कार्यक्रमात गेलो होतो. सकाळी 6 वाजता स्नानपूजा केली, दूध घेऊन निघाले. पहिला कार्यक्रम संपला, दुसरा कार्यक्रम तयारच होता. तिथल्या कार्यक्रमाला बराच वेळ लागला. आणखी तिसरा कार्यक्रम होता, तोही केला. मठात यायला किती वाजले असतील? संध्याकाळचे 9-10 वाजले. परत स्नानपूजा आणि नंतर पुन्हाचा कार्यक्रम. आता सर्वसामान्य माणसाकडे पाहत असताना आपण बघू लागतो, दूध पिल्यानंतर तुम्ही किती काळ जगता त्या ठिकाणी. दूध पिलं किती वेळेस आपण थांबतो? 1 तास 2 तास थांबतो. नंतर आम्हाला पाहिजे, पोहे तर पाहिजे, जेवायला तर पाहिजे. इथं तहान लागत नाही, भूक लागत नाही, काही लागत नाही. कशासाठी? काही नाही म्हणले, फक्त आपलं कार्य काय आहे, फक्त सेवा करणं. आणि माऊलीने खरंच सेवाच केली बरं का. आज 103 वर्षाचा जर माणूस आपण जर आपल्या गावात बघू लागलो, कुठं राहते? गावात फिरते का? खाटवर राहते. कुठे इकडे बी जायना, तिकडे बी जायना, दिसलं बी ना, उठवी ना, बसवी ना, अशी अवस्था. पण माऊलीना 103 वर्षापर्यंत पलंग धरला नाही, खाट धरली नाही, अहो नुसती काठी सुद्धा धरली नाही. याला म्हणावं संत. शिवाहार त्यांच्यासोबत आम्हाला सुद्धा काही दिवस मिळाले, त्यांचा प्रसाद मिळाला. आमचंही भाग्य आहे. आपल्याही गावामध्ये वर्षानुवर्ष माऊलीचं त्या ठिकाणी पदस्पर्श झाला. आशीर्वाद तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे. तुम्ही आम्ही खरेच भाग्यवंत. आम्ही मनमात माऊलीला पाहू शकलो नाही, अन्न बसवण्याला पाहू शकलो नाही, पण आपण आपल्या माझ्या राष्ट्रसंताला पाहिलं. त्यांचा आशीर्वाद आम्ही घेतला आणि त्यांच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी सुखाने जगू लागलो. मनमत माऊलीच्या काळामध्ये एवढं काही त्या ठिकाणी लवाजमान होता. लाईटी बिटी काही नव्हत्या, असं साधनं काही नव्हते. तरी सुद्धा त्यांनी म्हणले का हो एवढं साधन आहेत म्हणून म्हणले नाही. कारण ह्या जगाचं कल्याण करायचं होतं, आमचं कल्याण करायचं होतं, कल्याणाचा मार्ग सांगायचा होता. कुठल्याही साधू संतांनी सोयीसाठी काहीच केलं नाही. अन्न बसून असू द्या, मनमत माऊली असू द्या, इकडं तुकाराम महाराज असू द्या, ज्ञानेश्वर माऊली असू द्या, निवृत्तीनाथ असू द्या, कुठलेही साधू संतांनी सेवा घेतलीच नाही. काय केलं? कष्ट केलं. कष्ट सगळं तुमच्या आमच्यासाठी कष्ट केलं, संसारासाठी नाही. आम्ही इथं संसारासाठी करूच लागलो. संसार काय संपत का? तुमचा आमचा संसार संपतोय का? नाही संपत.
आमचा संसार संपतच नाही, मरेपर्यंत संपत नाही. परमेश्वरानं आम्हाला पाठवून दिलं हो. या जगात पाठवून दिलं. कशासाठी पाठवलं? संसार तर सर्वांनाच करायचा, पण हा जन्म मिळवण्यासाठी किती वेळेस फिरावं लागतं आम्हाला? एकदा फिरावं लागते का? 84 लक्ष जन्म फिरक्यात, जन्म फिरक्यात. 84 लक्ष जन्म फिरक्यात, जन्म फिरक्यात. जन्म फिरक्यात, अवचित प्राप्त नरदेह, अवचित प्राप्त नरदेह. अवचित प्राप्त नरदेह, अवचित प्राप्त नरदेह. 84 लक्ष जन्म फिरक्यात, जन्म फिरक्यात. 84 लक्ष जन्म फिरक्यात, जन्म फिरक्यात. अवचित प्राप्त नरदेह, अवचित प्राप्त नरदेह, हो, हो, हो. अवचित प्राप्त नरदेह, अवचित प्राप्त नरदेह. जन्म फिरक्यात, जन्म फिरक्यात. जन्म फिरक्यात, जन्म फिरक्यात. 84 लक्ष जन्म फिरक्यात, अवचित प्राप्त नरदेह. एक जन्म नाही, अनेक जन्म फिरावं लागतो. एका जन्माचं सुकृत नाही, हे अनेक जन्माचं आहे. तसं एका ठिकाणी म्हणलंय बघा, एक आंधळा असतं म्हणले, आणि आंधळ्याला गावात राहून राहून कंटाळा आला, आणि कंटाळा आल्यावर त्याला म्हटलं, बाबा त्या ठिकाणी आता मला कंटाळा आला, मला थोडंसं गावाच्या बाहेर जायचं आहे. आणि मग एका शाण्या माणूस सांगितलं, बघ काही हरकत नाही, तुला मला गावाच्या बाहेर जायचं आहे ना, काही करू नका. म्हणला गावाच्या बाहेर जाण्यासाठी गावाला एकच रस्ता आहे. मग काय करावं लागतंय? म्हणले काही नाही. म्हणलं गुसप्पा मारे काय? म्हणले एक तटभिंत आहे, आणि त्या भिंतीला धरून चला. त्याला तर दिसत बी नव्हतं, आणि आंधळ्या माणसाला घेऊन जाणार तर कोण आहे का नाही? मी काय करू लागला, काय हरकत नाही. म्हणलं सोपं आहे. म्हणलं त्या ठिकाणी माणसाची तर काही गरज लागत नाही, फक्त हात फक्त भीतीला धरायचा आहे, आणि जेव्हा त्या ठिकाणी ते दार येईल, नाही ते विशीचं त्या ठिकाणी दार येईल, आणि मग ती दार आले की आपण मग गावाच्या बाहेर पडू. म्हणला सोपं मार्ग आहे. म्हणलं मी जाऊ लागलो. फिरता फिरता त्या ठिकाणी एक बार फिरलं त्या ठिकाणी. आता नेमकं दरवाजा जवळ यावा आणि अंगाला खाज सुटावी. मग चलतच राहायचं. अंगाला खाज सुटलं की मग भीतीचा आधार संपला. भिंतीचा आधार संपला, किती दरवाजा जायचा मागं नाही, त्या ठिकाणी जायचं पुढंच पुढे. किती वेळेस अहो असं त्या ठिकाणी 84 वर्ष त्या ठिकाणी 84 लक्ष येऊन फिरू लागलो. पण एका जन्मात फिरू लागलो. अनेक जन्म, कुत्र्याचा जन्म, मांजराचा जन्म आहे का नाही. जेवढे जेवढे प्राणी आहेत त्याच्या सगळ्याचा त्या ठिकाणी जन्म भोगला. मग माणसाचा जन्म कसा प्राप्त मिळाला आम्हाला?
जन्मा येण्याची कारणे अनेक, परी पाप पुण्य समानची देख. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेसच माणसाचा जन्म आहे. आम्हाला सांगितलं बाबा पाप आणि पुण्य समान झालं, तुम्हाला माहिती आहे का? आता मला सांगा, आपण दररोजची काही रोजनिशी ठेवतो का लिहून? नाही ठेवत. सकाळ उठल्यापासून आम्ही काय काय केलो एक दिवस तर आम्ही ठेवलं का? नाही. बघा मास्तर, शाळेतले मास्तर त्या ठिकाणी दररोजचे रोजनिशी लिहितात. आज आम्ही वर्गात काय शिकवलं, पहिलीत काय शिकवलं, दुसरीत काय शिकवलं, तिसरीत काय शिकवलं, कुठले कुठले धडे शिकविले, कुठला पाठ शिकवला, काय केलं, हे सगळं त्यांची रोजनिशी आहे. आमच्याकडे कुठं रोजनिशी आमची? आमच्याकडे एकाही दिवसाची रोजनिशी नाही. पण तुमची आमची जी रोजनिशी आहे ना, ही त्या ठिकाणी परमेश्वराकडे आहे. त्याचे हेर चित्रगुप्त, भूमंडळी असते लयिप्त, ज्या ज्या कर्मी होती ते ते वरिष्ठ लिहितात. अहो त्या चित्रगुप्ताकडे आपलं सगळं आरसा ना आरसा आहे, सगळा निबंध आहे. तुम्ही काय केलात या जन्मात येऊन? ऐका, उगं म्हणून लागले सगळं साधू संत म्हणू लागले माणसाचा जन्म लई चांगला आहे. अरे आम्ही या माणसाच्या जन्मात आलो, पण आम्हाला दिसलाच नाही की चांगलं कशाला म्हणावं, या जन्माचं प्रयोजन कशात आहे ही आम्हाला ओळखूच आलं नाही. फक्त आपण या देहाला त्या ठिकाणी नटवण्यातच त्या ठिकाणी गेलो, देह सजवण्यातच गेलो, संसार सजवण्यातच गेला, सगळं आयुष्य गेलं. एक म्हातारं 80 वर्षाचा म्हातारं शेताला त्या ठिकाणी चक्कर मारले, शेताला चक्कर मारले. आम्ही उगं सहज पाहिलं, म्हणजे हे आजोबा कशाला एवढं त्या ठिकाणी शेतात चक्कर मारत असतील? वय किती झाले? 80 वर्षाचं झालंय. काय करायचं आता? या आयुष्य संपलेलं आहे. बघा 100 वर्षाचं आयुष्य, 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम, त्याच्या पुढचे 25 वर्ष गृहस्थी जीवन, त्याच्या पुढचे 25 वर्ष वानप्रस्थाश्रम, आणि त्याच्याही पुढचे वर्ष संन्यास आश्रम. बघा ही चारही आश्रम आम्हाला आहेत. सांसारिक माणसाला चारही आश्रमातून जावं लागतं. 25 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पहिले 25 वर्ष विद्याध्ययन करावं, त्याच्या पुढचे 25 वर्ष संसार करावा. म्हणून सांगितलं कशासाठी संसार करता हो तुम्ही? आम्ही पैसा कमवण्यासाठी, मुलाबाळाचं संगोपन करण्यासाठी करावं, पैसा जमा करावं. पण कसं करावं? त्या कवडी कवडी द्रव्य जोडा लक्ष शती, वेळोवेळा गीती गायनाम. साधू संतांना सांगितलं भरपूर पैसा जमा कमव, खूप पैसा कर. जमायचा ना पैसा, खूप मोठे व्हा, श्रीमंत व्हा. पण श्रीमंत होत असताना सदा सर्व काळ परमेश्वराचं चिंतन करा, नामस्मरण करा. त्या पैशामध्ये, त्या चिंतनातून त्या ठिकाणी तुमची भरभराट होईल, तुम्ही सुखी व्हाल. पण केव्हा? परमेश्वराचं चिंतन केल्यानंतर. आता मला सांगा, आम्ही या जन्मात आलो, या जन्मात आल्यानंतर सुद्धा आम्हाला सुख वाटणं गेलं. बघा बरं, आता तुमच्या सगळ्याकडे पाहू लागलो आम्ही, खरे तुम्ही आम्ही सुखी आहोत का? आज 25 वर्षाच्या मुलाला त्या ठिकाणी डायबिटीज आहे.
म्हाताऱ्या माणसाला तर आहेतच आहेत. कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला कमरेचा त्रास आहे. का नाही? आता मला सांगा, पहिलेच्या माणसाला काही होत होतं का असलं काही? साखरा रोग माहीत होता का? गुडघ्याचा त्रास माहीत होता का? आता सगळेच आम्हाला आहेत. पोरग बारकेच आहे हो. आता आमच्या गावात बरं का, खूप लहान पोरग आहे. त्याला 3री-4थीला पोरग आहे, पण त्याला डायबिटीज झाला. एवढ्या लहान वयात. अगोदरची माणसं पहाटे 4 वाजल्यापासून काम करायचे. आमच्या इकडच्या माई मावल्या 4 वाजता उठून दळण करायच्या, चटणी कुटायच्या. आता सगळं बंद झालं. कुटायचं बंद झालं, दळायचं बंद झालं, मिरची वाटायचं बंद झालं. काय काय म्हणतात त्याला त्या ठिकाणी, फर्रमन त्या ठिकाणी मिक्सरवर त्या ठिकाणी चटणी वाटते. मिक्सरवर चटणी जात्याचं तर कामच राहिलं नाही. आता हरभऱ्याचं त्या ठिकाणी डाळ करायची गरज लागली नाही. आता थोडं थोडं हरभऱ्याचं तर खेड्यापाड्यात करत असतील, पण सिटीला काही त्याचं जात्याचं कामच राहिलं नाही आता. मग रोग सगळे आमच्याकडे येऊ लागले त्या ठिकाणी. डायबिटीज येऊ लागलं, सगळं येऊ लागलं, सगळं येऊ लागलं. मग म्हणले महाराज काही सुखच नाही की, या जन्मात सुख नाही, कष्ट राहिले नाही हो. शरीरानं कष्ट केलं पाहिजे. घाम गाळल्याशिवाय त्या ठिकाणी खरं मेहनत त्या ठिकाणी कळत नसते बरं का. म्हणून आता आपल्याला त्या ठिकाणी आता पचना गेले खाल्लेलं, म्हणून आपण काय करू लागलं त्या ठिकाणी सकाळी सकाळी फिरायला चाललो. सांगितलेलं आहे योगक्षेम वहाम्यहम. पहिल्याच्या ऋषी म्हणून सांगितलेलं आहे योग करा, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा. 10 नियम सांगितले हो त्या ठिकाणी धर्माचे. अहिंसा, सत्य, अस्थैर्य, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, शांती, दानम, पूजा, जपो, ध्यानम इति धर्मस्य संग्रह. 10 नियम सांगितले धर्माचे. आणि या नियमाप्रमाणे जर आम्ही चालू लागलो ना, तर आम्हाला काहीच होत नाही. नाही आमचं दुखणं लागत नाही, हात दुखणं, पाय दुखणं काही होईना. कारण ध्यान धारणा त्या ठिकाणी सांगितलंय ना, आसन सांगितलेलं आहे. जपो ध्यानम, जपही सांगितलं, ध्यानही सांगितलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला काय होणार आहे? काहीच होणार नाही. पण हे केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगू लागले जन्मालिया तो करी वासयेता. जन्मालिया तो करे वासयेता. जन्मालिया तो करी वासयेता. जन्मालिया तो करे वासयेता. जन्मालिया परी वासयेता.
जन्मालिया तू करीबा स्वहित दारा पुत्र वित्त नाही कामा. आम्हाला जन्म मिळाला, या जन्मासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला का? काहीच नाही. मागच्या जन्मात आम्ही काही केलं होतं का? ते बी माहित नाही. आहे का माहित? का कुणाला स्वप्नात तरी पडलं का काही आम्ही मागच्या जन्मात हे होतं म्हणून? बघा, देवाचे आमच्यावर एवढे उपकार आहेत, मागलच्या जन्मातला आपल्याला काहीच आठवत नाही. का इथं बसल्यापैकी कुणाला आठवत आहे? एखाद्याला तर आठवत आहे का? आपल्याला मागचा जन्म कुठला होता हे आठवत आहे का? आणि ती जर आठवलं असतं तर माझी मागच्या जन्मातली बायको लई चांगली होती, लई काम करत होती, मला कामाचा भार पडू देत नव्हती. एखादी माई माऊली म्हणली असती, मागलच्या जन्मातला माझा नवरा लई चांगला होता, माय माझं काही म्हणले की लगेच ऐकायचं, पाहिजे ते लगेच आणून द्यायचं, मला जन्मात कधी ह्या हातानं शिवलं सुद्धा नाही. मग एवढं प्रेम करत होतो माझा नवरा. असं कुणाला आठवतंय का? नाही. म्हणून देवाचे आमच्यावर असंख्य उपकार आहेत. मागलच्या जन्मातलं काय नाही, सगळं साफ. आता काय करायचं इथून करतो. काय करायचं आहे इथून तुम्हाला आता करायला मोकळे काय घेऊ, कारण मागलच्या जन्मात आम्हाला काही माहिती नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे बाबा, एक बार बी असंच हो. बादशाला असं वाटलं, एका दिवशी म्हणले काहीतरी 3 प्रश्न विचित्रच विचारले त्याने आणि सांगितलं, बाबा कालचे 2, आजचे 2, आणखी 2 काय, एक कालचा आणि एक आजचा, असे 6 माणसं मला त्या ठिकाणी आणून दाखवा. आणि हे 6 माणसं ज्यानं आणून दाखवत तो माझा सख्खा मित्र होईल म्हणले. मग बादशानं सगळीकडे त्या ठिकाणी दौंडी दिली, सांगितलं त्या ठिकाणी कालचे 2, आजचे 2, कालचा आणि आजचे 2, अशी 6 माणसं ज्याने आणून दाखवतील त्याला माझं सख्यत्व, मित्रत्व जवळ बसून घेणार आहे मी म्हणले. सगळी लोक बघू लागले, म्हणले ही चित्रच काहीतरी म्हणले, बादशाह काहीतरी ही चित्रच काढते म्हणले. त्या ठिकाणी सगळे डोकं त्या ठिकाणी खाजवून परेशान झाले. त्या ठिकाणी नवरत्नापैकी बिरबल त्या ठिकाणी एक त्या बादशहाच्या दरबारात होता. म्हणलं आता हे आपल्यावरच येते मला बारी सगळी. सगळे कोणी बघणं गेले की राजा आपल्याकडे बघते. म्हणले कुठं आहे तर म्हणले ते सगळे दाखव म्हणले. मग बिरबलाला त्या ठिकाणी 2 दिवस विचार केला, आता हे दाखवायचं कसं. ठीक आहे मला त्या ठिकाणी अतिशय हुशार बिरबलाने साहेबी आणले की हो दरबारात. साहेबी आले, 2 अगोदर पेश केले. 2 राजपुत्राला पुढे केल्यानं सांगितलं, म्हणलं राजा हे 2 आहेत राजपुत्र. ही कशी आहे म्हणलं त्या ठिकाणी, हे राजपुत्र हे कालचे आहेत म्हणला त्या ठिकाणी. कसं कालचे,
ही राजपुत्र आहेत, या जन्मात त्यांनी काहीच केलं नाही, हे मागच्या जन्मातल्या पुण्यकर्मावर हे राजपुत्र झालेत, म्हणून हे कालचे आहेत. या जन्मात काही नाही, मागच्या जन्मी लय पुण्य केलं का नाही, लय श्रीमंत माणूस होते, पुण्य करावं लागतं, म्हणून हे मागच्या जन्मात त्या ठिकाणी पुण्य केले, म्हणून हे दोघं जण काय झालेले आहेत, हे राजपुत्राच्या घराण्यामध्ये वंशजामध्ये त्यांचा जन्म झाला. ठीक आहे म्हणला, सगळ्यांनी टाळ्या वाजवला, त्याचं स्वागत केलं. आता आजचे दोन त्या ठिकाणी साधूंना त्या ठिकाणी पुढे केलं आणि सांगितलं, त्या ठिकाणी म्हणले, राजा हे आजचे आहेत मला त्या ठिकाणी. हे साधू संत त्या ठिकाणी काय करतात, सदा परमेश्वराचं चिंतन करू लागलेलं आहे, कारण या जन्मात त्या ठिकाणी पुण्याचा संचय करू लागलेले आहेत आणि ते पुढे जन्माला त्या ठिकाणी कारणीभूत होणार आहेत, आणि म्हणून हे दोघं जण आजचे आहेत. त्याचंही स्वागत केलं. आता कालचं ना आजचं पाहायचं की, मग आता कुठली आणावं, तर दोन पोरे त्या ठिकाणी पाठवून दिले, त्या ठिकाणी त्याला काहीच कळणार. आता आपल्यात असतील बरं का, आता इथं तुमच्या गावात कोण नसतील म्हणा, नाही तर म्हणताल त्या ठिकाणी या महाराजाला कशाला सांगितलं, कीर्तनाला उगाच. मग दोन टवाळकी पोरा त्या ठिकाणी समोर केले, म्हणले त्या ठिकाणी. मग ह्याचं काय म्हणलं त्या ठिकाणी, याला लिहायला बी येईना आणि वाचायला बी येईना म्हणलं त्या ठिकाणी. याला कुठलंच ज्ञान नाही, ना लिहिता येईना गेलं ना वाचता येईना गेलं, फक्त जगायचं, खायचं तेवढं जगायचं. याला कालचेच बी त्या ठिकाणी काय अपेक्षा नाही, पुढं काय व्हायचं त्याचे बी अपेक्षा नाही म्हणजे. म्हणून हे एक कालचं एक आहे आणि आजचं बी आहे. आज आम्हाला त्या ठिकाणी दिवस कसा जाईल, काय कमवावं लागतं, कष्ट करावं लागतं. आता बघा शेतकऱ्याला पाऊस पडू द्या अगर ना पडू द्या, नांगरटी करावं लागते, पाळ्या घालावं लागतात. ज्यावेळेस पाऊस पडेल त्या ठिकाणी आपण पेरावं लागेल ना, पण त्याच्या अगोदर आपल्याला तयारी करावं लागते का नाही. तसं आमच्याही जीवनाची आम्हाला तयारी करावं लागते, आणि त्याच्यासाठी आम्हाला जन्म भेटला. अरे जन्म भेटला पण कशासाठी भेटला का फुकट भेटला का, काहीतरी करायला पाहिजे. जन्मालिया तू करिबा स्वहित, दारा पुत्र वित्त या जन्मात आम्ही आलो, संसारासाठी आपण राबू लागलो. कुणासाठी, आम्ही एखाद्या महाराजांनी म्हणलं, अहो तुम्ही कुणासाठी संसार करू लाव. महाराज म्हणतील का येड का खुळ आहे, मला बायको आहे, लेकरं बाळ्या आहेत, ह्याचे पोट भरावं लागतील का नाही. कुणासाठी, लेकरा बाळ्यासाठी संसार. मग हे आमचे आहेत का कुणाचे आहेत, तुमचेच आहेत हो. पण इथे काय सांगितलेलं आहे, दारा पुत्र वित्त नाही कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसत से साच परिमिथ्या. बायको असेल, मुलं बाळं असतील, पैसा अडका सगळं कसं आहे, हे जरी तुमचं आमचं जरी असलं तरी हे सगळं काय आमच्या सोबत येणार नाही, काही सोबत येत नाही आपल्या. बरं का, आम्ही एका माई माऊलीच्या अंत्ययात्रेत गेलो होतो. अंत्ययात्रा त्या खड्ड्यापर्यंत गेली, त्या माऊलीला खड्ड्यात उतरवलं, सगळे भूषणं काढून घेतली, कानातलं काढलं, नाकातलं काढलं, गळ्यातलं काढलं, हातातलं काढून घेतलं.
राहिलं होतं एक. रुद्राक्षाची माळ गळ्यात होती आणि त्या रुद्राक्षाच्या माळेत मणी होते सोन्याचे. एकानं म्हणलं रुद्राक्षाची माळ हाय मधी गळ्यात, पण त्याच्यामध्ये सोन्याचे मणी आहेत, मला काढू का कस करू. तेवढ्यात एकानं म्हणलं अरे ते बी काढ की म्हणलं. आम्ही बघूच लागतो आता आपण म्हणायचं काय. मग त्यानं एक वरून एकानं सांगितलं काढ, ते बी काढलं. सोन्याचे मणी काढून घेतले आणि रुद्राक्षाचे मणी तिच्या वटीत वटले. काही आलं? काही आलं नाही. आमचं आभूषण आहे त्या ठिकाणी. भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. शिवभक्ताचं शरीर धन्य आहे. अहो सगळं धन्य आहे, पण काय करावं. शेवटला चाललो मधी तर सगळं इस्कळीत झालं की काय करायचंय. या सोन्याच्या मनाला सगळं इस्कळीत केलं की म्हणे तर घेतला काढून आणि माळी बी घेतली काढून. आहे काय करायचं. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसत असे साच परिमिथ्या. बायको किती बी आवडीचे राहू द्या हो, तुम्ही गेलात सगळं संपलं. आता आम्ही चाललो, काय करणार आहे. बायको असू द्या, मुलं बाळ असू द्या, धन असू द्या, दौलत असू द्या, सगळं सोडून जावं लागतं. एक सुभाषितकार सुद्धा म्हणतो बघा, धनानि भूमो पशवश्च गोष्टे, कांताग्रहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे, कर्माणि गो गच्छति जीव एकः. धन असू द्या, दौलत असू द्या, मुलं बाळ असू द्या, पशु पक्षी सगळं काही असू द्या, सगळं इथंच टाकून द्यावं लागतं आणि एकटं जावं लागतं त्या ठिकाणी. कर्माणि गो गच्छति जीव एकः. एक लई श्रीमंत घरची माय माऊली होती, खूप श्रीमंत घरची होती. सगळ्या अंगात त्या ठिकाणचे काय होते, सोन्यानं त्या ठिकाणी मडवल्यासारखंच होती ती माय माऊली. श्रीमंत घरची माय माऊली. कर्मधर्म संयोगाने ती वारली, शिवैक्य झाली. मग तिचे पोरं म्हणू लागले, आमच्या आईच्या गळ्यातलं एकही काढायचं, एक सुद्धा अलंकार काढायचा नाही, सगळं जशाला तसं सोबत जाऊ द्या. त्याच्यातलं एक शान होता. म्हणलं सावकार काय करायचं. आईनं आतापर्यंत त्या ठिकाणी परिधान केलं, वापरलं, सगळं झालं, त्याचा उपभोग घेतला, पण आता काही उपभोग घेता येत नाही. एखादा अलंकार ठेवा, बाकीचं सगळं काढून घ्या, पण तुम्ही तुमच्या प्रपंचात लावू नका. म्हणलं काय करायचं. एवढ्या सोन्याचं काय करायचं. त्यानं सांगितलं काही करू नका म्हणजे सावकार, गोर गरीबाला दान धर्म करा. दान धर्म करून त्यांना त्या ठिकाणी ते वाटून टाकून देऊया. त्याचा त्या दिवसाचा आनंद म्हणजे आपल्या आईला तेवढाच आशीर्वाद लागणार आहे. शिवाहार ज्वार 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 संसारात काही
काही नको, दानधर्म करून टाकून देऊ. एखाद्या भिकाऱ्याला जर जेवायला जर मिळत नसेल ना, तो त्या दिवशी जर पोटभर जेवला, चांगलं जेवण केलं, जेवण केल्यानंतर तुमच्या आईला त्याचा कृपाशीर्वाद लाभल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही दररोज त्या ठिकाणी दानधर्म करू लागले. अन्नछत्र चालू आहे आपल्या गावात. एकाला एका पूर्ण गाव जेवण आहे. चुलीला आमंत्रण आहे का नाही. अन्नदान महादानामध्ये आहे. अन्नदान, गोदान, भूमिदान, सुवर्णदान, देहदान. आता काय करू लागले? देहदान, रक्तदान, नेत्रदान, ही महादान अशा प्रकारची आहेत. कन्यादान सुद्धा महादान आहे. आपण कन्यादान करतो, हे सुद्धा महादान आहे. आणि म्हणून या दानास तुम्ही पात्र व्हाल. ते दान केलं, काही येणार आहे, काही येणार नाही आमच्यासोबत. फक्त सत्कर्म येत असतं. सत्कर्म काय करायला लागतं? या जन्मात येऊन सत्कर्म केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. हेच आमच्या संग येतं. काही बी येणार, घरदार येणार, संपत्ती येत नाही, पण काय येणार आहे? जे येणार आहे ते करावं लागतं. का एक सद्ग्रस्त होता, शुभक्त होता एक. त्याचा दररोजचा नियम होता, दररोज शेरभर दूध महादेवाला दाखवायचं. रोजचा नियम. दररोज शेरभर दूध दाखवायचं, घरी यायचं. दररोज शेरभर दूध महादेवाला दाखवायचं, घरी आणायचं. मग काही काळानुसार आता ही नियम दररोज चालू राहते का? कधी ना कधी काहीतरी त्या ठिकाणी माणसाला कामं असतात. मग याला काहीतरी काम पडलं, परगावला जायची वेळ आली. मग काय केलं? आपली बारकी एक लहानशी मुलगी होती आणि म्हणलं, बाळे काही नाही माय, म्हणले आम्ही दोघंही बी नवरा बायको काय असायला कोण लागलो, म्हणले गावाला चाललो. तुझं एक काम आहे, म्हणले आपल्या दररोजचा एक नियम आहे, शेरभर दूध महादेवाला दाखवून आणायचं, दाखवायचं त्या ठिकाणी. म्हणले काही हरकत नाही, म्हणले पिताजी तुम्ही गावाला जा, माझं मी त्या ठिकाणी माझ्या महादेवाला दूध दाखवते. लहानचं लेकरू, त्याला काहीच कळायचं नाही. आई वडील त्या ठिकाणी गावाला गेले निघून. मग ही आली बाई पारकी पोरगी, सकाळ सकाळी स्नान केलं, भस्म लावलं, देवाची पूजा केली, महादेवाची आपल्या गळ्यातल्या महादेवाची पूजा केली आणि महादेवाच्या मंदिरात गेली. आणि म्हणले देवाला सांगितलं. आता तुम्ही देवाला बोलताव का नाही की मला माहीत नाही. दररोज पूजा करताना देवाला बोलताव का गुपचूप पाया पडताव? आता तुम्हाला तर माहीत गुपचूप पाया पडताव काय, मागून घेताव काय नाही, मला काहीच माहीत. मग ही लहानसं लेकूर त्या ठिकाणी त्या देवाला म्हणू लागलं. म्हणले देवा, माझे आई आणि पप्पा गावाला गेल्यात आणि तुमची सेवा करण्यासाठी मी आज आलेले आहे. हे शेरभर दूध घ्या, तुमच्यासाठी आणलेलं आहे, शेरभर दूध घ्या म्हणून त्या ठिकाणी ते महादेवाला विनवणी करू लागले. तिला काहीच माहित नाही. मग दूध त्या ठिकाणी महादेवाच्या जवळ ठेवलं आणि मंदिराच्या बाहेर आली. म्हणले आता देव पिऊन घेईल म्हणले त्या ठिकाणी. आता आपण नवीन आलो, आता कशाला आपल्यासमोर कशाला पिते म्हणले त्या ठिकाणी देव. आणि मग मंदिराच्या बाहेर आली, दूध काही पिऊ नाही गेलं देव. मग पुन्हा त्या ठिकाणी जाऊन म्हणू लागले, हे देवा, माझे बाबा आले नाहीत म्हणून तुम्ही दूध पिना गेलाव का? दूध प्या की त्या ठिकाणी म्हणले. निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम. अंतरामध्ये भाव पाहिजे, अंतरामध्ये प्रेम असलं पाहिजे, भक्ती असली पाहिजे, तरच परमेश्वराची प्राप्ती आहे, अन्यथा नाही. भावार्थ तो ऐसा पाहिजे बहुगोड जैसा युक्षुदंड चविन सोडी तोडिता मोडिता
सोडिता पीडिता अग्नीने चाळीता चवीना सोडी. दुःखात असू द्या सुखात असू द्या सतत परमेश्वराचं ध्यान असू द्या हो, तर त्या माणसाला काहीच होत नाही. नंतर नाहीतर म्हणतात बघा संत कबीरदास म्हणतात बघा, दुख में स्मरण सब करे सुख में करे न कोई. यदि सुख में स्मरण करे तो दुःख काहे को होई. दुःखात सगळंच त्या ठिकाणी देवाची आठवण करतात हो. एखादा आंधळा माणूस त्या ठिकाणी देवाला काय म्हणतो, एखादा बहिरा माणूस देवाला काय म्हणतो, एखादा पांगळा माणूस देवाला काय म्हणतो, अरे देवा मला हे काय केलंस त्या ठिकाणी. आम्ही तुझे काय आम्ही तुझे काय केले होते देवा, आम्ही तुझे काय केले होते देवा. हे काय नाही आपण म्हणतो का नाही, कैलास कुठं असेल हो, हे काय नाही, कैलास कुठं आहे, इथंच कैलास. वैकुंठ कुठं आहे, वैकुंठ इथंच आहे. कैलासही इथंच आहे, वैकुंठही इथंच आहे, देवलोक इथंच आहे, मृत्यूलोक सुद्धा आपण बघतो. घालला का नाही आपण लोकाला पाठवून द्यायला गेलतो का नाही, तिने चाललंय बरं आपलं बी आपण पण जाणार आहोत एक दिवस. तिला पाठवून देत असताना आपला सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आता आपलं आयुष्य संपून आलंय, या जन्मातली आपल्याला शिदोरी बांधून घेऊन जायचं आहे, काहीतरी कमाई केलं पाहिजे. पैसा आहे का नाही, पैसा सोबत येत नाही, अडका सोबत येत नाही, काय येतं, पुण्यकर्म येत असतं. आणि हे पुण्याचा संचय करण्यासाठी मनमत माऊली सांगू लागले, बाबा आयुष्य चाललं. आता आम्ही बऱ्याच गावात जातो, आमचं काम आहे हो, सन्मार्गाला लावायचं त्या ठिकाणी. मनमत माऊली सुद्धा म्हणतात परमरशामध्ये, अंधा मार्गी लावी दे आपण हे हळूहळू चालू दे, ते बी अज्ञान अंध हो दे, लावी दे मार्ग क्रियेच्या. सन्मार्गाला लावा. कोटी मनमत माऊली सुद्धा म्हणतात बघा, उपाय अहो आडवाटाला गेल्यावर काय काटेच मोडतात, सरळ रस्त्यानं जा की. पण सरळ रस्त्यानं जावं वाटत नाही महाराज, काय करावं, हाय काय नाही. बघा एका घरी खूप भांडण व्हायची, सासू सुनाचं रोजच भांडण व्हायचं. सासूने एक शिवी दिली की इकडं सुनबाई 2 शिव्या द्यायच्या. तिनं अजून म्हणली की तिनं लगेच 3री 4थी शिवी सुरूच ठेवायची. रोजच भांडण. एखाद्या दिवशी देवाला दिवा लावायचा चुकल, पण भांडण काही चुकायचं नाही. बरेच दिवस झाले त्या ठिकाणी ही सुनबाई भांडून भांडून कटाळून गेली. त्या ठिकाणी म्हणलं आता काय करावं, काय करावं, काहीच करावं त्या ठिकाणी म्हणू लागली. आता रोजच भांडण आहे हे, सकाळी उठल्यापासून सुरूच. कर्मधर्म संयोगाने काय झालं, त्या गावात एक महाराज आले. तर रोजच्या नियमाप्रमाणे आशीर्वचन प्रवचन झालं. मग ती माय माऊली महाराजाकडे म्हणले, महाराज काय करावं काही कळना गेले बघा. म्हणले काय झालं माय, म्हणले काय, म्हणले त्या ठिकाणी माझं सासूबाईचं अजिबात जमत नाही. होतंय काय म्हणले, सासूने एक शिवी दिली की मी 2 देते म्हणले त्या ठिकाणी. वारे पट्ट्या म्हणा, उगा ऐकून घेतलं त्या ठिकाणी. ठीक आहे, मग काही औषध आहे का म्हणले महाराज. माय औषध आहे.
बरं ती घ्यावं लागते म्हणले जाते. रोग बक्कळ आहेत, रोग बक्कळ आहेत. या सगळ्या रोगावर एकच औषध आहे, एकच औषध आहे, पण ते घेतल्यावर आणि घेण्या गेल्यावर बक्कळ येतात असले डॉक्टर आहे का नाही. आता डॉक्टर बी लई हुशार झाले, आता लई कमाई करून घेतली ह्याच्यामध्ये. कोरोनाच्या पिरियडमध्ये लई कमाई करून घेतली, माणसाला खपविली त्या ठिकाणी. तिकडे शासन म्हणून आले कोरोनावर एक बी औषध निघाली, हे ना सलाईनवर सलाईन लावलं इकडे, इंजेक्शनावर इंजेक्शन. खरं सांगतो बरं का, आमच्या गावात एक सावकार होतो, आता हेला माहीत नाही सर पण मला माहिती आहे. सावकारला थोडं नक्कर ताप येऊ लागली, सर्दी झाली, ती थोडंसं खोकू लागतं आणि काही नाही म्हणलं ह्याला करोना झालं, घेऊन जा म्हणलं लातूरला घेऊन गेले की डॉक्टर तयारच होतं ॲडमिट करून घ्यायला. ॲडमिट करून घेतलं, लगेच नाकात नळ्या, लगेच सलाईन, लगेच इंजेक्शन चालूच केलं. विचारलं काय करते, सावकार आहे म्हणले गावातला. काय म्हणले आता म्हणलं आपलं गिऱ्हाईक पक्का झालं म्हणले. चालू केलं की हो सगळं, सलाईन चालू, सगळं चालू केलं. एकाने विचारलं सलाईन लावले, नाकात नळ्या लावले, म्हणले सगळं खोटं आहे म्हणले त्या ठिकाणी. जाणारा पेशंट सुद्धा त्या ठिकाणी कसं किती दिवस राहावं त्याचं बी आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे. सलाईन लावलं, सगळं केलं, नाकात श्वास सुद्धा त्या ठिकाणी नळ्या चालू केल्या. मी एका पोराला विचारलं, म्हणलं असं झाले होते तर बापाला आमच्या असं केलं. म्हणलं थांबा म्हणलं, ते सगळंच काढून टाका म्हणलं, दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जावं म्हणलं. तिकडे त्याचं पोरगं दुसरीकडे होतं त्या ठिकाणी, कोल्हापूरला होतं. तुझा बाप जरी ते ह्या दवाखान्यात ठेवलास की मेलं म्हणलं त्या ठिकाणी. तिकडे घेऊन गेलं, त्या डॉक्टरनं तपासलं, ह्याला काहीच झालं नाही म्हणले. इथून ॲम्ब्युलन्स करून त्या ठिकाणी त्या दवाखान्यात घेऊन गेलं तर म्हणलं ही सलाईन काढून टाकलं, नाकातल्या नळ्या सगळंच काढून टाकलं, ह्याला काहीच झालं नाही म्हणलं. त्या एक दिवस दवाखान्यात तसंच राहिले का मात्र टणक, दुसऱ्या दिवशी सुट्टीच. वाचलं का नाही, वाचलं. मग आता इकडं आपलं इकडे चालवतं सासूनाच. महाराज म्हणले सासूने एक दिली की मी 2 देते हो म्हणले. होय माय म्हणले, पण औषध घ्यावं लागतंय म्हणले. महाराजांना बाटलीत भरून औषध दिले की हो. हे बघ म्हणले त्या ठिकाणी दिवस निघायला की औषध घ्यायचं. आता सासू शिवाय देते म्हणले की औषध घ्यायचं. बरं आहे म्हणले महाराज. मग एक टोपण घ्यायचं औषध, टोपण घेतलं की गप्प बसायचं म्हणले. मग सासूनं उठल्याशी सुरू केली की हे चाका माई न्यायला शिकविले की नाही की ग माई म्हणले की झालं, शिवाय द्यायला सुरू केली. मग तिनं पट्ट म्हणून त्याच्याकडून एक टोपण बरं औषध घेतलं, गप. मग तिने सासू सपाटात लावली की शिवाय द्यायला. हिने एक बी बोलला आणि 2 बी बोलला. एक दिवस शिव्या देऊन किती वेळ देते शिव्या. 1 बार देते, 2 बार देते, 3 बार, काहीच बोलले नाही त्या ठिकाणी. 1 दिवस गेला, 2 दिवस, माही काय तर झाले माहीला. मग सगळं बंद झाले की हो, शिव्या द्यायचंच बंद झालं. मग 1-2 महिन्यानं पुन्हा महाराज आली. म्हणले महाराज तुमचं औषध दिलेलं किती लई कामाला आल्या बघा. म्हणले काय झालं, भांडणं ते मिटलं की म्हणे त्या ठिकाणी. म्हणून आमचे साधू संत म्हणू लागले भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे दान. भवरोगावर औषध आहे, कुठलाही रोग असू द्या, फक्त त्याच्यावर ध्यान असलं पाहिजे. ध्यान असलं तर त्याच्यावर त्या ठिकाणी कसलाही तुमचा रोग असू द्या. एक आमचा व्यापारी होता, पुराणातलं गोष्ट सांगत नाही आता, खऱ्या गोष्ट सांगतो आता. दुकान चांगलं चाललं, परंतु कर्मधर्म संयोगाला त्याच्या दुकानावर त्या ठिकाणी व्यापारामध्ये त्या ठिकाणी घट आली, दुकान बसलं.
चांगलं चालत असलेलं दुकान बसलं आणि पोरगं डिप्रेशनमध्ये गेलं. काही कळना केलं. दुकान बसलं, दुसरी नोकरी करू लागलं. नोकरी करत करत आता काय करावं मला त्या ठिकाणी सारख्या देवाचं ध्यान करू लागलं. काही नाही म्हणलं, आता काही खरं नाही म्हणलं, आता आपण गावाकडे जायचंच नाही म्हणलं. निर्धार केला गावाकडे जायचं नाही, कुणाला तोंड दाखवायचं नाही, माईला दाखवायचं नाही, बापाला दाखवायचं नाही, आपण इकडंच राहायचं म्हणलं. निर्धार मी तसाच केलता आणि तिकडे त्या ठिकाणी जाऊन राहू लागला. पण ध्यान परमेश्वराचं करू लागलं. ध्यान परमेश्वराचं करू लागला. आणि दर महिन्याला जाऊ लागला देवाकडं. वारी ठरवली म्हणा की, जसं आपण पौर्णिमेची वारी करतो का नाही, आता तुम्ही करता का नाही मला माहीत नाही. आता तुम्ही पदयात्रेत येता का नाही मला काही माहीत नाही. काही बरेच लोक पदयात्रेत येतात, आम्हाला ओळखतात, आम्ही त्याला ओळखू शकत नाही कारण बरेच माणसं असतात. मग हा वारी करू लागला, महिन्याला वारी करू लागला. प्रसंग असा आला, तिथं जायला 12 वाजले. जायला 12 वाजले. वाजले ते वाजले, काही हरकत नाही हो. पण आभाळ गच्च भरलं. आभाळ गच्च भरलं आणि विजाच्या कडकडाटासह पाऊस पडू लागला. विचार केला, ह्या गावातल्या हनुमानाच्या मंदिरात बसावं तर गावातले लोक म्हणतील कुठला चोर आले की बाबा म्हणतील. म्हणलं कसं करावं म्हणलं, आता काही नाही म्हणलं, आता जावं म्हणलं, आता आपल्या आपल्या रस्त्यानं जावं म्हणलं. किती बे पाऊस पडू द्या, मारी तारी चित्ते आहे ते करावे, आम्ही जेवे भावे शरणालो. काही होत्या त्या ठिकाणी म्हटले. निर्धार केला आणि जाऊ लागला. रस्त्याने जाऊ लागला. माणूस तर कोणी नाही, मागं बी माणूस कोणी नाही, पुढे बी माणूस कोणी नाही. तेवढ्यामध्ये म्हणला, ए दादा, पाठीमागून हाक मारली आणि 1 तास निघाला असं म्हणला त्या ठिकाणी. होय, का करावं म्हणला त्या ठिकाणी. बस मिळाली नाही, रात्रीचा उशीर झाला, कामावर यायला उशीर झाला आणि इथपर्यंत सुद्धा यायला उशीर झाला. काय करू. ठीक आहे म्हणा. दोघेही त्या ठिकाणी गप्पा मारत मारत त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरापर्यंत आलं. त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आता अंगातली सगळी कपडे भिजलेले की सगळे. काय होतं सोबत काही ना, अंगावरचे कपडे भिजलेले. त्यानं म्हणला माझ्या बॅगेमध्ये कपडे आहेत म्हणला. तेव्हा काही लिवा म्हणला. बॅगेतले कपडे दिले काढून, वाळले खन्नक खन्नक वाळे कपडे लेवला आणि आपले ओरले कपडे टाकले सुकायला. सकाळ झाली आणि उठून बघू लागले ते माणूस कुठे दिसते का म्हणून. चौकडं बघितलं, पुजाऱ्याला विचारलं, अहो असं असं माणूस होतो, तुम्हाला कुठं दिसलं का त्यानं. का बरं हो म्हणला. काही नाही म्हणला, हे त्यांचे कपडे मला द्यायचे, काही नाही काम ना म्हणला. भिजलेले कपडे होते आणि हे कपडे मला त्याला द्यायचे. त्याचे कपडे, माझे कपडे नाहीत ते. दिसला का. पुजाऱ्याने म्हणला, कुणी सुद्धा माणूस नाही म्हणला आलेलं. मी सकाळी पहाटे 5 वाजता उठलोय आणि पहाटे 5 वाजल्यापासून देवाचं झाडलोट करू लागलंय, पूजा अर्चा करू लागलंय, पण माणूस कुठला दिसला नाही. काय झालं असेल त्या ठिकाणी म्हणलं. त्या ठिकाणी मी ज्याचा ध्यास करत होतो तो तर आला नाही ना. तो तर आला नसेल ना. आणि म्हणून त्या ठिकाणी 4थ्या चरणामध्ये सांगू लागले, होऊन या वेळा भोवता भोवता करीन सांगता काज त्याचे. होऊन या वेळा भोवता भोवता देवा करीन सांगता काज त्याचे. देवा करीन सांगता काज त्याचे. होऊन या वेळा भोवता भोवता, होऊन या वेळा भोवता भोवता
या वेळा भोवता भोवता करीन सांगता कळत्या प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. देव सुद्धा आपला ऋणी असतो. का ऋणी असतो? आता तुम्ही दररोज त्या ठिकाणी नामस्मरण करता. तुम्ही देवाला बघितलं का कोणी? आपण देवाला पाहिलं का कोणी? कधी बोललाय मला? कधीतरी देव कुठं असतंय की काय करतेत की काय नाही की, पण आपण इथं बसल्या बसल्या परमेश्वराचं चिंतन करत असतो. काही लोक म्हणतात असतील, काही लोक येडेत होई. आम्हाला हुशार लोक सुद्धा येडे म्हणतात. कसं? एक पंडित नदी स्नानामध्ये गेला आणि गंगेला आवाहन देऊ लागला. गंगेचं आवाहन सूर्याला देऊ लागला अर्घ्य. आणि अर्घ्य देऊ लागला आणि तिथं आलेले बघा, काशीमध्ये कसं फॉरेनची लोक येतात, गोरे लोक येतात. आणि ते एका गोऱ्या लोकानं त्याच्याकडं बघितलं आणि म्हणलं, काही येडे लोक आहेत म्हणला त्या ठिकाणी. कुठं सूर्य आणि कुठं हे म्हणला. काय काय सूर्य किती लांब आहे? 1000 त्या ठिकाणी किलोमीटरवर, अब्ज त्या ठिकाणी किलोमीटरवर सूर्य. आणि हा इथून त्या ठिकाणी त्याला अर्घ्य देऊ लागलाय. तिथपर्यंत जात आहे का? आणि हसायला सुरुवात केलं. ठीक आहे, काय का असणार म्हणा, त्या ठिकाणी आपला भाव आहे. आमचा काय आहे? आमचा भाव आहे, आमची भक्ती आहे, आमची श्रद्धा आहे, आमचं प्रेम आहे, आमचं वात्सल्य आहे. बघा, माणसात जर प्रेम नसेल, माणसात जर वात्सल्य नसेल तर दूध येत नसतं बरं का. भक्ती नसेल तर परमेश्वर सुद्धा साह्यभूत होत नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ते हसू लागलं. मग आता काही म्हणले म्हणलं त्या ठिकाणी म्हणलं. आणि मग काय केलं? स्नान केलं, परमेश्वराला आवाहन केलं, अर्घ्य दिलं आणि पुन्हा त्या माणसाकडे आलं. आता ह्याला देव दाखवायचा म्हणलं आपल्याला. आता तुम्हाला देव दाखवायला शिकवतो मी. आता तुम्ही शिका अथवा न शिका. आता तुम्ही झोपे जात असेल तर उघडून बघा नका डोळे. आपल्याला देव बघायचं. आता वर आला आणि त्याला नमस्कार केला. त्याचं नाव विचारलं, गाव विचारलं, देश विचारला आणि शेवटी विचारलं त्याच्या बायकोचं नाव विचारलं. शेवटचा प्रश्न काय? त्याच्या बायकोचं नाव विचारलं आणि त्याच्या बायकोच्या नावानं आवाहन करायला सुरुवात केलं. आवाहन म्हणजे काय? अर्घ्य देऊ लागला का त्याच्या बायकोच्या नावानं? नाही, त्याच्या बायकोच्या नावानं शिव्या द्यायला सुरुवात केला. आता हे जाऊ दिसतं का मला देव बघावं म्हणला. त्याची बायको त्याच्यासोबत नव्हती. कुठं होती त्याची बायको? त्याच्या देशात आणि त्याच्या गावात होती. त्याला देव दाखवायचा होता. आणि त्याच्या बायकोच्या नावानं ज्यावेळेस त्या ठिकाणी अर्घ्य द्यायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली, त्यावेळेस ते म्हणलं, हे माझ्या बायकोचं नाव काय घेऊनलास? मग त्यानं सांगितलं, बाबा तुझी बायको इथं आहे. होई म्हणलं त्या ठिकाणी. इथं आहे तुझी बायको? कुठं आहे? तिथं आहे. मग माझा देव तिथं का असना, मी इथून त्या ठिकाणी मी अर्घ्य देऊ लागलेला आहे आणि ते अर्घ्य माझ्या देवाला त्या ठिकाणी समर्पित होत आहे. शिवार प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची. होवनी या वेळा भोवता भोवता करीन सांगता कळत्याची. तुम्ही कुठे का असना तो, पण देव तुमचं काम सहज करून टाकतो.
सहज काम करण्यासाठी आम्हाला सुद्धा आपलं शरीर झिजवावं लागतं बरं का. उगाच ते मिळत नाही. एकदा काय केलं ते माहिती आहे का, एक सासूबाई एकदा सुनजवळ पक्क साड्या होत्या आणि हिच्याजवळ थोड्याशा कमी असतील आणि मग म्हणू लागली त्या ठिकाणी, माय तुझ्याजवळ लई साड्या आहेत ग, एक साडी दे म्हणजे नेसायला. आता हिला द्यायची नव्हती पण आता काय करावं म्हणून आता सासूबाई मागलेल्या म्हणून काय केलं, देऊन टाकली कशी. पण म्हणले सासूबाई एक आट आहे म्हणले त्या ठिकाणी. म्हणले काय माय म्हणले त्या ठिकाणी, तुम्ही बसला कोणी फक्त मला सांगा म्हणले, आणि बसलो आले की त्या ठिकाणी मी आसन खाली टाकते, त्या आसनावर बसा म्हणले. काय हरकत नाही म्हणले. मग चालली सासूबाई आणि सुनबाई कुठं, देवळात देवाच्या दर्शनासाठी निघाल्या दोघे बी. मग थोडंसं सासूबाईचं वय झालं तर मग थोडा वेळ चालली की त्या ठिकाणी ती म्हणायची, आता ग मला आता थोडंसं पाय दुखलेले आहेत आणि थोडंसं मला बसायचं बरं का म्हणायचं. मग बसायचं म्हणजे थोडंसं वट्टा बघायचा आणि त्या वट्ट्यावर त्या ठिकाणी ते सुनबाईने काय करायचं, आसन टाकायचं, सासूबाई बसायची. चालले की असंच त्या ठिकाणी. मग बसत बसत त्या ठिकाणी ती मंदिरापर्यंत त्या ठिकाणी गेली, देवाचं दर्शन घेतली, पायऱ्या खाली उतरलेले आणि उतरल्यावर म्हणले, आता सुनबाई माझ्या पायऱ्या उतरून आता काय झालं, आता मला दम लागलाय, आता आसन टाक नाही म्हणली. टाकले की मग आसन टाकल्यावर मग बाया बघळच की सगळ्या बाया बघल्या. म्हणलं काय सासूची माय सेवा करते आई नाही, लई सेवा करते बघा म्हणले त्या ठिकाणी. सुना असावं तर असली सुना असावं माय म्हणले त्या ठिकाणी. मग हळूच विचारते एक बाई म्हणली, खरंच का हो तुमची सून लई सेवा करते आहे. होय. मग त्या सूनबाईला विचारते, खरं तुम्ही सासूची लई सेवा करता का. होय माय म्हणले. नाही हो म्हणले, आज असं झालंय बघा. मग म्हणले काय झालं, एवढी सेवा कशासाठी करायला माहिती आहे का म्हणली. मग त्या बाईला काय माहिती आहे, त्या बाईला काहीच माहीत नसतो. नाही हो म्हणले त्या ठिकाणी, ही आमची म्हातारी ना कुठं बी बसते मग सगळी साडी मोळून जाते की म्हणले त्या ठिकाणी. लय भारी साडी आहे म्हणली माझी, ही काय असली आलतू फालतू साडी का म्हणली, आणि म्हणून एवढी सेवा आहे म्हणले त्या ठिकाणी. काय म्हणावं म्हणले, माय सेवा करावं कसं त्या ठिकाणी. हो आई वडील हे आमचे कोण आहेत, मातृतुल्य आहेत, पितृतुल्य आहेत. आमच्या ठिकाणी धर्मानं सांगितलं, मात्र देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आईला आई म्हणा, त्यांची सेवा करा, देवाची सेवा करा, देवासारखा सेवा करावं. देव आम्हाला कोण दाखवलं, जग कोण दाखवलं, तिने दाखवली. आई वडिलांनी आम्हाला देव दाखवलं, म्हणून आईची सेवा आहे काय नाही. आमच्या त्या ठिकाणी सुना असतील, उगा नुसतं आई म्हणून भागत नाही हो. आईचे अनंत उपकार आहेत. हे जग आम्हाला कोणी दाखवलं, आईनं दाखवलं. हे जग आम्हाला वडिलांनी दाखवलं. म्हणे हे मातृऋण पितृऋण हे आम्हाला या जन्मात फेडायचं आहे. देव पाहायचं आहे ना आम्हाला, देव पाहण्यासाठी अगोदर आमच्या आई वडिलांची सेवा करा, तर त्या ठिकाणी ते देव भेटतो, नाही तर भेटत नाही. है का नाही. आई वडिलाला भूकपाशी ठेवता आणि सगळ्या गावाला पंगा देता, काय उपयोग आहे. याच्यानं देव पावत नाही, प्रसन्न होत नाही. अगोदर आई वडिलाची सेवा, म्हणून सांगितलं मात्र देव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. प्रेमाने करावं लागतो, नाही तर अन्न बसवणं सुद्धा एका ठिकाणी म्हणू लागले बघा. भाव नसतील पूजा, स्नेह नसतील सौंदर्य, ती पूजा ते सौंदर्य. चित्रातील ऊस पहा, आलिंगिता चव नाही, चगळता रस नाही,
दांभिकाची भक्ती हे कुडल संगम देवा. अंतःकरणामध्ये भाव नाही, अंतःकरणामध्ये प्रेम नाही, अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलची आस्था नाही, मग ही पूजा होत नाही, ते भजन होत नाही, ते स्मरण होत नाही. इकडे सांगितलं त्या ठिकाणी वरवर दावी शिवाचार परी परी अंतरी अनाचार. अंतरामध्ये अनाचार जर ठेवून जर आपण जर काम करू लागलो तर आमचं काम पूर्ण होत नाही. हे काय माऊलीनं आम्हाला इथं दीक्षाचा कार्यक्रम झाला का हो? किती बार झाला? बऱ्याच वेळ झाला. बघा आता आमची माणसं इतकी हुशार आहेत बरं का. आता तुम्ही तुमच्यापैकी कोण नसते बरं का, दुसऱ्या माणसं सांगतो. इथं माऊलीनं त्या ठिकाणी आमच्याकडून प्रतिज्ञा म्हणून घेतली, प्रतिज्ञा म्हणून घेतली बरं का. आपल्याला तुम्हाला लक्षात नाही का? मी आता आठवण करून देतो बरं का. सांगितलं त्या ठिकाणी मी बिडी ओढणार नाही, गुटखा खाणार नाही, दारू पिणार नाही, अखाद्य खाद्य खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, बिडी ओढणार नाही. खाली बसलेला माणूस म्हणतोय महाराज सगळंच माझं सांगणार की हो, काय करावं आता. हा मग ही काय करते? फक्त दारू म्हणले की दारू म्हणायचं नाही. नाही महाराज, नाही महाराज, नाही नाही म्हणायचं त्या ठिकाणी आणि प्रतिज्ञा पूर्ण होऊन जाते. मग आता मला सांगा, असे राष्ट्रसंतासारखे किती जरी महाराज होऊन गेले आपल्या या जप पृथ्वी तलावर, मग आमच्यासारखे माणसं सुधारतील का हो?